झालेले आहेत, ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत। हिंगोलीमधून देखील ओबीसी बांधव जे आहेत ते जालन्याच्या दिशेने रवाना झालेले आहेत। लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे। या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी जवळपास 300हून अधिक ओबीसी बांधव जालन्याकडे रवाना झालेत। हिंगोली जिल्ह्यातील शेकडो ओबीसी बांधव जालन्याच्या वडीगोद्री गावाच्या दिशेने निघालेत। वडीगोद्रीकडे निघालेल्या या ओबीसी बांधवांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मनीष खरात यांनी। अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके यांचं आमरण उपोषण सुरू आहे आणि आमरण उपोषणाचा आज जो आहे तो 7वा दिवस आहे आणि या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातून समाज बांधव ओबीसी समाज बांधव जे आहेत ते वडीगोद्रीकडे रवाना होत आहेत। आपल्यासोबत हे सगळे समाज बांधव आहेत। दादा मला सांगा, हिंगोली जिल्ह्यातून आपण सगळे रवाना होत आहात, किती जनसंख्या आहे आणि काय आपण विनंती करणार आहात लक्ष्मण हाके यांना? ओबीसीचे संघर्ष योद्धे आणि राज्य मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य प्राध्यापक लक्ष्मण हाके